पत्र स्पष्ट असले पाहिजे. अचूक कागदपत्र इथे आपल्याला जोडून द्यायचे आहे आणि विद्यार्थ्याची निवड ही त्याच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षणानुसार इथे केली जाईल. म्हणजे 10वी उत्तीर्ण असावा, 2025 मध्ये पास आउट असणं गरजेचं आहे. इथे इथे जे काय प्रवर्ग दिलेला त्या प्रवर्गामध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज करण्यासाठी काय काय कागदपत्र जोडायचे आहेत, जसं की आधार कार्ड पुढील व मागून बाजू. जसं की पुढील बाजूस आधारवरती तुमचं नाव असतं, तुमची जन्मतारीख, तुमचा फोटो, QR कोड आणि आधार कार्ड नंबर असतो आणि मागच्या बाजूस तुमचा संपूर्ण पत्ता असतो विथ पिन कोड. हे आधार कार्ड आपल्याला द्यायचं. त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, जातीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर 10वीची इथं गुणपत्रिका म्हणजेच मार्कशीट. त्यानंतर 11वीमध्ये इथं मी प्रवेश घेतोय तर विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचं त्याचं बोनस आहे सर्टिफिकेट आणि ॲडमिशनचे सर्टिफिकेट, प्रवेश पावती द्यायची आहे. दिव्यांग असाल तर त्याचं सर्टिफिकेट झालं, अनाथ असेल तर त्याचे म्हणजे सगळे रिलेव्हंट डॉक्युमेंट इथं आपल्या